मुंबईत किंवा इतर ठिकाणी रखडलेल्या प्रकल्पांचा सरकारने विकास करावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। काही इमारती या ग्राउंड+1 झालेल्या आहेत, त्यांचा समावेशही पात्रता यादीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कोस्टल रोडच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली। मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल, MMR साठी असेल, शहरांसाठी असेल, काहीच मिळालं नाही। त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो, जिथे जिथे SRA अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत, तिथे म्हाडासारखी जिथे आपण BDDची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा ही आमची पहिली मागणी होती। आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत, अनेक ठिकाणी ग्राउंड+1 ग्राउंड+2 अशा झालेल्या आहेत, त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं, त्यांना पात्र करून त्यांना लीगलाइज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी। 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली होती। 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला, तरी देखील यांनी पंतप्रधान महोदयांना आणून 18 जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं। त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही। काल भाजपचे देखील आमदार बोलत होते, काल अनिल परब साहेबांनी मला हक्कभंग आणलेला आहे। तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टल रोडच्या कामासाठी जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते, पण तो कोस्टल रोड देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही। आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत। मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात, आपण जरा लक्ष घालून ह्यांच्यावर कारवाई करावी।